मराठा आरक्षणाबाबत विधेयक आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज राज्याचं विशेष अधिवेशन पार पडतंय। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आहेत। अण्णा, आज विशेष अधिवेशन मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी होतंय। तुम्ही ओबीसी नेते म्हणून या अधिवेशनाकडे कसं पाहताय? असं आहे की सरकारला मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारे आज या विधानसभेमध्ये आज कायदा पारित करून त्यांना टिकणारं आरक्षण देणार आहेत अशी माहिती आम्हाला माध्यमांच्या म्हणून कळत आहे। त्यांना टिकणारं आरक्षण द्यायला कोणाला विरोध नाही आहे, म्हणजे ओबीसींचाही नाही आणि कुठल्या दलितांचा नाही आहे, सगळ्यांचा पाठिंबा आहे की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण। पण ते टिकणारं आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लागता कामा नये ही भूमिका सगळ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांची आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे, सगळ्यांच्या विरोधी पक्षांची आहे, सगळ्यांची आहे। परंतु आज जे काय बिल आज सादर होत आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाचा मागासवर्गीयाचा अहवाल घेऊन हे बिल पास होत आहे आणि मागासवर्गीयाचं बिल पास होणं म्हणजे काय होणं काय, मग मागासवर्गीय हे झाल्यानंतर होणार पुढचं काय होणार आहे, म्हणजे ते ओबीसीत येणार की नाही येणार ह्याचं कुठली स्पष्टता जी आहे ती सरकारकडून किंवा विरोधी पक्ष कुणाकडून नाही आहे। आज ॲक्च्युली आम्ही वेट अँड वॉच करत आहोत की याविषयी आता विरोधी पक्ष नेते काय भूमिका घेणार आहेत की ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी आम्हाला द्यावं, सरकारने आम्हाला दिलं पाहिजे। नाहीतर हे तुम्ही बिल पास कराल आणि कायदा पारित कराल आणि पुन्हा आरक्षण दिल्यानंतर जर 50% वरचं तुम्ही आरक्षण द्या, आमच्यामध्ये 13% आरक्षण तुम्ही द्यायला लागलाय त्याचा आम्हाला विरोध नाही आहे, पण ते 13% आरक्षण हे इंदिरा साहनीच्या कॅपनुसार सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार 9 जजेसच्या बेंचचा निर्णय आहे की 50% वरचं तुम्हाला जाता येत नाही आहे। पण तसं असताना सुद्धा हे 50% वरती जायला लागलेत म्हणजे ते टिकणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे। मग टिकणार हे जर नाही टिकलं तर पुढं काय, पण ते मागासवर्गीय जे आहे ते मागासवर्गीय जर मान्य झालं सुप्रीम कोर्टाला तर मग मात्र त्यांना सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार ते ओबीसीमध्ये येऊ शकतात आणि ओबीसी आरक्षणाचा परत खेळखंड होऊ शकतो। आणि म्हणून ओबीसीच्या मनामध्ये ही भीती आहे की त्यांना मागासवर्गीय करून वरचं आरक्षण द्यायचं हे ओबीसीला समजत नाही आहे। कारण मूळ मराठा समाजाची मागणी जी आहे, जे 58 मोर्चे निघाले सकल मराठा, त्याची मागणी काय होती आणि आज मागणी काय होत आहे, त्याची मागणी होती की कुठल्याही समाजाच्या धक्का न लागता 50% वरचं वेगळा प्रवर्ग करून आम्हाला आरक्षण द्यावं आणि अशा प्रकारे एससीबीसीचं वेगळा प्रवर्ग केल्याला आरक्षण दिलं ठीक आहे, पण ते मागासवर्गीय जे आहे ते मात्र आम्हाला मुळीच मान्य नाही आहे। मागासवर्ग आयोगाने अहवाल दिलाय सरकारला की 27% मराठा समाजाची लोकसंख्या आहे आणि त्याच्याच आधारावर आता सरकार स्वतंत्र प्रवर्ग करत या ठिकाणी 10 ते 13% आरक्षण देण्याची शक्यता आहे। तुम्ही याकडे कसं पाहता? हे पहा, हे सगळ्या आकड्यांचा घोळ आहे आणि हा सगळा घोटाळा आहे। कारण मागच्या वेळी ज्यावेळी बिल पास केलं त्यावेळी सांगितलं गेलं कुणबी समाजासहित, म्हणजे कुणबी मराठा कुणबी, लेवा पाटीदार आणि मराठा अशी मिळून 32% लोकसंख्या सांगितली गेली। आता त्यातले कुणबी ह्याच्यात नाही आहेत। मग कुणबी बाजूला निघाल्यानंतर आणि कुणबी मराठा बाजूला निघाल्यानंतर जे 56 लाख का 57 लाख नोंदी घेऊन जे मराठा समाज ते बाजूला निघाल्यानंतर किती उरत आहेत मराठा याचं स्पष्टीकरण नाही आहे। काय उचलली जिपकी लावली टाळायला आता परत आणि 32% झाले म्हणते काय, मग हे त्यांना म्हणजे एका समाजासाठी किती वेळा तुम्ही आकडे तुम्ही मग आमची मागणी तुम्ही जात नाही करा ना, हे सगळं आकड्यांचा घोळ एकदा कायमचं संपवा। याच अधिवेशनामध्ये विधानसभा अधिवेशनाने एकमताने ठराव पारित केला आहे, त्याला आता 2-3 वर्ष व्हायला लागले, मग तो निर्णय का घेत नाही? आणि हा जे अधिवेशन जे बोलवत आहेत एका समाजासाठी तुम्ही किती वेळा अधिवेशन बोलणार आहे? एकदा धनगरांसाठी बोलवा ना, एकदा दलितांसाठी बोलवा, एक दिवस घ्या ना, तुम्हाला 360 दिवस बोलणार नाही आहेत अधिवेशनाला, म्हणून एका समाजासाठी तुम्ही अधिवेशन बोलवत आहे त्या ठिकाणी ओबीसीसाठी एक दिवशी बोलवा ना, स्पेशल अधिवेशन ओबीसीसाठी बोलवा। तुमची मागणी आहे? आमची मागणी आहे, कारण तुम्ही फक्त जे सरकार उठतंय ते मराठा समाजाचे स्पेशल अधिवेशन, मराठा समाजाचे स्पेशल कॅबिनेट, मराठा समाजाची कॅबिनेटची स्पेशल बैठक, हे सरकार जे आहे राज्य फक्त मराठा समाज चालणार आहे का? मग यामध्ये इतर लोक कोण आहेत की नाही, ओबीसी आहेत की नाही, दलित बांधव आहेत की नाही, या ठिकाणी भटके मुक्त आहेत, त्यांना न्याय कधी मिळणार आहे, कोण देणार आहे? त्यांची मागणी मंजूर होत नाहीये। मराठा समाज 70,000 युवकांना तुम्ही 15-15 लाख रुपये दिले, मग ओबीसींना का देत नाही तुम्ही? याविषयी कोणीच का आवाज का उठवत नाहीये? मागणी करताय की विशेष अधिवेशन ओबीसी समाजासाठी बोलवावं, मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर आता सध्या अधिसूचना सगळे सोयऱ्यांबाबत अधिसूचना काढली होती, त्या अधिसूचनेवर
मोठ्या प्रमाणात हरकती आलेल्या आहेत, त्यामुळे हा मुद्दा कुठे चर्चेला जाण्याची शक्यता नाहीये असं देखील म्हटलं जात आहे. तुमची त्यावर भूमिका काय? हे पहा, हा जो अधिसूचना जी आहे सगळे सोयरे गणगोत आणि शपथपत्रावरती मागासवर्गीचं आरक्षण देण्याचं जे आहे हे कुठल्याही घटनेला धरून नाही, कायद्याला धरून नाही आहे. आणि त्याच्यावरती लाखो हरकती ज्या आहेत आमच्या ओबीसी बांधवांनी दलित बांधवांनी घेतलेल्या आहेत. कारण ह्या अधिसूचनेचा इम्पॅक्ट जो आहे तो फक्त ओबीसी होणार नाही आहे, तो एससीवरती होणार आहे, तो शेड्यूल ट्राईबवरती होणार आहे, तो भटक्या मुक्तांच्यावरती होणार आहे. त्यामुळे टोटल सगळं जे सामाजिक मागास न्यायाचं जे मागासलेपण जे आहे त्याचं आरक्षण आहे त्याचा सगळा खेळखंडोबा जो आहे तो या ठिकाणी उडणार आहे. आणि म्हणून या अधिवेशन जी ही अधिसूचना जी आहे ती कुठल्याही परिस्थितीत मंजूर करू नये अशी समस्त ओबीसी समाज आणि भटकेमुक्त दलितांच्या सर्व मी सरकारकडे करत आहे. जरांगे पाटील म्हणतात ही अधिसूचना याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा अशी त्यांनी मागणी केली आहे, अन्यथा सरकारला पश्चाताप होईल असा इशारा त्यांनी दिलाय. हे पण असं आहे की आता जरांगेने काय मागणी करावी, ती घटनात्मक आहे का कायदेशीर आहे का काय नाही, त्यांच्यासाठी जवळ 4 माजी न्यायमूर्तींचं त्यांनी कमिटी नेमलेली आहे. न्यायमूर्ती शिंदेची कमिटी आहे, सगळ्या जेवढे म्हणून सगळ्या कमिटी त्यांच्यासाठीच आहेत. त्यांनी सल्ला घेतला असेल त्या बाबतीत. पण आमच्यासाठी कुठली अशी कमिटी नाही, कुठला न्यायमूर्ती आमच्या ह्याच्यासाठी नेमलेले नाही आहेत. आणि म्हणून हे निर्णय घेत असताना हा इतर समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे ना. नाही तर 24 आता रणसंग्राम समोरच आहे, त्यामध्ये आता कळेलच. कारण ओबीसीला जे आहे ओबीसीला दुखावणं हे कुठल्या सरकारला परवडणार नाही आहे. कारण मराठा किती तर 15% वरती नाही आहेत, पण ओबीसी 60% आहे आणि दलित बांधव त्यात आले तर 80%च्या आसपास ही संख्या जाते. त्यामुळे वोट बँकच्या पॉलिटिक्स म्हटलं तरीसुद्धा जे आहे ओबीसीला दुखावणार आहे हे सरकारला भावी पडणार आहे. आणि जर असा काय निर्णय सरकारने घेतला की जो ओबीसीच्या हिताचा नसेल, ओबीसी हिताचा विरोध असेल, तर मात्र ओबीसीना ओबीसी रणसंग्रामामध्ये या सरकारला घरचा रस्ता दाखवावा लागेल. आम्ही सुद्धा ओबीसी स्वतंत्र पक्ष निर्माण त्यासाठीच केलेला आहे की आम्ही सुद्धा ओबीसी जे आहे ओबीसीचे आता या ठिकाणी खासदार आमदार आम्ही सुद्धा पार्लमेंटमध्ये हे काढणार आहे. कारण आमची बाजू कोणी भांडतच नाही, आमच्यासाठी कोणी लढत नाही आहे. सगळे जे काही तर मराठा समाजासाठी आता आम्ही ओबीसीचे मंत्री आणि आमदार काय भूमिका घेत आहेत ते आम्ही आता बघणार आहे. ह्या अधिवेशनात आम्ही वेट अँड वॉच आहोत. आणि मग समजा जर त्यांनी अशी भूमिका मांडलीच नाही या विशेष अधिवेशनामध्ये, मराठा समाजाची जी अधिसूचना काढलेली आहे ती त्याची इम्प्लिमेंट झाली, पुन्हा मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल दिलाय तो मान्य झाला, तर ओबीसी समाज म्हणून तुमची पुढची भूमिका काय असेल, काय इशारा सरकारला देत आहे? हे पहा, सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला नाही, आता 2 वर्षापूर्वी निर्णय झालेला आहे. आणि असं असताना न्यायमूर्ती सुनील शुक्रे साहेब ही परत मॅन्डेट घेतात काय की परत मागासवर्गीय तपासायचं म्हणून. हे कुठल्या कायद्याला धरून आहे, हे घटना धरून नाही आहे. सुप्रीम कोर्टच्या आदेशाचं हे अपमान आहे वास्तविक पाहता. पण ते न करता त्याने सरळ पुन्हा सर्वेक्षण करायचं. आता पुन्हा कोर्टात गेलं, पुन्हा फेटायला गेलं की पुन्हा सर्वेक्षण करणार का? किती वेळा 6 आयोगाने सांगितलेलं की हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासला नाही, पण तरीसुद्धा तुम्ही उठसूट सारखं ते मराठा समाज मागासलेला आहे, मराठा मागासलेला आहे. आता ते स्वतः काही त्यांचे म्हणजे आम्ही 96 कोळी आम्ही मागासले नाही, आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे. आणि हे कुणबी दाखले घेऊन जर त्यांनी जर मराठा कुणबीमध्ये आले तर त्यांना मराठ्याचं आरक्षण मिळणार नाही ना. घटनात्मक आरक्षण जे त्यांना EW ते त्यांना मिळणार नाही, 40% वरचं ते मिळणार नाही आहे. मग हे जे करत आहे, हा जे बिल पास करत आहे हे कुणासाठी करत आहे? हे जे बिल पास हे मराठा समाज करत आहे, पण मराठा समाज तुम्ही कुणबी पण घ्या म्हणून सांगताय आणि इकडे हे करताय. त्यामुळं आम्ही या ठिकाणी असं जर का तुम्ही जर हे केलं, हा सगळा आयोगाचा अहवालचा जो बोगस आहे, ह्यावेळी आम्ही वारंवार सांगितलं आहे की चुकीच्या माहिती देऊन हा सगळा झालेला आहे. त्या ठिकाणी आधार कार्डची लिंकेज झाली आहे, त्यामुळे खरी माहिती उद्या बाहेर येणारच आहे. त्यामुळं फार मोठा गोंधळ जो आहे तो महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळं एखाद्या समाजाला मागासलं करायचं त्या समाजाचे अध्यक्ष नेमायचे, त्या समाजाचे सदस्य नेमायचे आणि त्यांच्याकडून तो अहवाल करून घ्यायचा. हे सगळं जे आहे हे या महाराष्ट्रामध्ये थांबलं गेलं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत मागासवर्गीयावरती जे आहे अन्याय जो होता, कारण जर अन्याय झाला तर आम्ही सरकारला स्पष्ट आमचा इशारा आहे की तुम्ही आता हे आधी स्पष्ट करा की ओबीसी आरक्षणाला ह्या बिलामुळं कसा धक्का लागणार नाही हे आधी स्पष्टता केली पाहिजे. आणि विरोधी पक्षांना माझी मागणी आहे की तुम्ही ह्याचं स्पष्टीकरण सरकारला मागा आणि सरकार दिलं गेलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आणखी एक मागणी मी केलेली आहे की हे जे बिल जे तयार केलेलं आहे या बिलाला उपकलम असलं पाहिजे की जरी हा कायदा पारित झाला तरी या कायद्याचा परिणाम जो आहे ओबीसी आरक्षण होणार नाही अशा प्रकारचं उपकलम जे आहे ते या कायद्यामध्ये घालावं अशी सुद्धा मागणी जी आहे मी यापूर्वी केलं आहे. आजही आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करत आहे. कारण मला आठवतं मागचं जे बिल केलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ते बिल त्या ठिकाणी बिलामध्ये उपकलम घालण्यास त्यांना भाग पाडलं होतं.
त्यामुळे आमची मागणी आहे सगळ्या मंत्र्यांना, विरोधी पक्षांना, तर तुम्ही ह्या कायद्यामध्ये ते उपकलम घालणं अतिशय आवश्यक आहे आणि जर नाही घातलं तर ओबीसीवरती अन्याय होणार आहे हे निश्चित आहे. एक शेवटचा प्रश्न असा, आज विशेष अधिवेशन पार पडतंय, नक्की त्यामध्ये आता सरकार काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तुमची एक ओबीसी नेता म्हणून, ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आता तुम्ही काय बैठक वगैरे, आंदोलन वगैरेची काही घोषणा करताय? आता या अधिवेशनामध्ये बिल काय पास होतं, कारण हे बिल जे पास करण्यासाठी त्यांनी कामकाज सल्लागार समिती वगैरे काहीच केलं नाही. अचानक ते हे केलेलं आहे आणि त्यामुळं आमच्याकडे कसलीच प्रयत्न वगैरे काही आलेली नाही. आता हे आज आणि उद्या ते बिल पारित करतील आणि त्यानंतर आम्ही आंदोलनाची भूमिका आज कुणबी समाजाचा मोठा मोर्चा जो आहे, आज अधिवेशनावरती आम्ही कुणबी समाजाचा मोठा मोर्चा, कुणबी सगळ्या संघटना आज एकत्र होऊन आज आझाद मैदानावर आमचा मोर्चा आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही सरकारला इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जो आहे तो तुम्ही संरक्षण केलं गेलं पाहिजे. न केल्यास सरकारला या 24 रणसंग्रामध्ये आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. तर आपण पाहतोय आज विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाबाबत विधेयक व त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडून विशेष अधिवेशन घेतलं जात आहे. मात्र हे जे आरक्षण आहे ते देताना ओबीसी समाजाला कुठेही धक्का लागू नये अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे आणि जर लागला तर आगामी काळात आम्ही एक तीव्र भूमिका घेऊ आणि या सरकार विरोधात आपली भूमिका मांडू अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.